नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागमच्या निमित्तानं दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या निमित्तानं मी आपल्या समोर गुरु तेग बहादूरांच्या बद्दल थोडक्यामध्ये विचार इथं व्यक्त करणार आहे. त्यांना हिंद दी चादर या नावानं संबोधलं जातं, ज्याचा अर्थ होतो हिंदूंचा संरक्षक. आपल्याला माहिती असेल की गुरु तेग बहादूर हे शिखांचे 9वे गुरु होते, ज्यांचा जन्म अमृतसर या ठिकाणी झाला. त्यांनी अन्याय आणि धार्मिक असहिष्णुते विरुद्ध आवाज उठवला. सत्यासाठी देखील त्यांनी आवाज उठवला. त्यांनी काश्मीरी पंडितांच्या संरक्षणासाठी औरंगजेबासमोर हौतात्म्य पत्करलेला आहे. जी धार्मिक कट्टरता त्या कालावधीमध्ये मोगलांच्याकडनं चालवली जात होती, त्याचा तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेधही केला आणि त्याचा त्यांनी विरोध देखील केलेला आहे. आणि म्हणून काश्मीरी पंडितांच्या रक्षणासाठी औरंगजेबाच्या विरोधामध्ये त्यांनी काम केलं. आणि आपल्याला माहिती असेल की त्यासाठीच त्यांना हौतात्म्य देखील पत्करावं लागलेलं आहे. 8वे गुरु हरकिशन नंतर ते शिखांचे या ठिकाणी 9वे गुरु बनलेले आहेत. तेग बहादूर हे शिखांचे 9वे गुरु राहिलेले आहेत. त्यापूर्वी त्यांनी हरकिशन या गुरुकडनं ही सूत्र आपल्या हाती घेतलेले आहेत. आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु म्हणून कार्यरत असलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जर बघितलं तर गुरु तेग बहादूरांनी अनेक नैतिक व आध्यात्मिक रचना निर्माण केलेल्या आहेत, रचलेल्या आहेत. ज्यापैकी शीख धर्माचा जो अत्यंत पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मानला जातो, त्यामध्ये त्यांच्या जवळपास 115 रचना समाविष्ट केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आनंदपूर साहिबची रचना देखील त्यांनी केलेली, स्थापना देखील त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. अशा या सत्यासाठी, धार्मिक सहिष्णुतेसाठी, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या गुरु तेग बहादूरांना 1675 मध्ये दिल्लीमध्ये फाशी देण्यात आली.